नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण झणझणीत असा मसाले भात बनवणार आहे, तो पण गावरान पद्धतीने आणि खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 मोठे टमाटर कापून घेतलेले आहे, बीन्स घेतलेले आहे, गाजर घेतलेला आहे आणि सोबतच आलू, कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडंसं अद्रक, लसण आणि कढीपत्ता एवढं सगळं साहित्य आपल्याला आधी घेऊन घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे खडे मसाले वापरणार आहे। तर इथे मी तेजपान घेतलेला आहे आणि 2 मोठ्या विलायची घेतलेल्या आहे, एक काळी विलायची आणि एक ग्रीन विलायची, सोबतच थोडेसे मिरे घेतलेले आहे आणि सोबतच आपली दालचिनी सुद्धा घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता, मी काही विसरली असेल तर तुम्ही इथे नक्की पाहून घ्या। तर सोबतच आता आपल्याला 1 वाटी इथे राईस घ्यायचा आहे किंवा तांदूळ घ्यायचा आहे। तर मंडळी, तांदूळ जो आहे हा हलक्या भावाचा आहे, म्हणजे हलका तांदूळ आहे, स्वस्त भावाचा तांदूळ आहे। तुम्हाला 30 ते 40 रुपये किलो हा तांदूळ मिळून जाणार। तुम्ही या ठिकाणी राशनचा तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल। तर पटकन आपल्याला कुकर ठेवून घ्यायचा आहे गॅसवर आणि 2 माप इथे मी तेल टाकलेलं आहे। इथे मी सरसोचं तेल आणि साधं तेल मिक्स करून वापरलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कलर थोडा वेगळा दिसेल। तर तुम्ही ते पाहू शकता। मंडळी, लोंगा सुद्धा टाकायचे आहे आपल्याला आणि थोडीशी कस्तुरी मेथी सुद्धा टाकायची आहे। तर बघा, इथे सगळे मसाले आपल्याला तेलातच टाकायचे आहे, जेणे की छान होऊन जाणार आणि जो आपला मसाला भात आहे त्याला खूप छान अशी टेस्ट सुद्धा येणार। तर मी आता इथे लसण आणि अद्रक छान असं खलबत्त्यात चांगलं असं काढून घेतलेलं आहे, कुटून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी ॲड केलेलं आहे। सोबतच आपल्याला 2 आपण मिरच्या घेतलेल्या होत्या त्या सुद्धा इथे टाकून घ्यायच्या आहे। तर बघू शकता मंडळी, आपल्याला मसाल्याला छान होऊ द्यायचं आहे, तेलात बिलकुल घाई करायची नाही आहे। त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। या ठिकाणी मी कढीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे। मंडळी, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून एक छोटीशी कमेंट करून द्या। कारण की मंडळी, 5 ते 6 दिवसापासून माझा व्हिडिओ आलेला नाही, कारण की मला बरं नव्हतं, ताप आली होती आणि आवाजसुद्धा बसून गेलेला होता, त्यामुळे मी व्हिडिओ टाकू नाही शकली। हा व्हिडिओ मी आधीच म्हणजे काढलेला होता, पण रेकॉर्ड करायचं राहिलं होतं आणि आवाज ठीक नव्हता, त्यामुळे मी हा व्हिडिओ आता टाकत आहे। तर बघा मंडळी, आपण सगळ्यात आधी कांदा सुद्धा टाकून घेतला आणि त्यानंतर तुम्हाला इथे टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे। तर या ठिकाणी मी 2 टोमॅटो वापरलेले आहे मंडळी, मोठ्या साईजचे। तर टोमॅटो नरम पडायसाठी आपल्याला इथे मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे या स्टेजवर। तर बघा मंडळी, आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि फिरवत राहायचं आहे चम्मचनी। तर बघा, 3 ते 4 मिनिटानंतर असा टमाटाचा कलर होऊन जातो। त्यानंतर आपले घरचे मसाले टाका, लाल तिखट, धनिया पावडर आणि थोडासा मी गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे इथे आणि थोडीशी हळद। बाकी मी कोणतेही मसाले इथे वापरलेले नाही आहे, कारण की सगळे खडे मसाले आपण जे आहे ते तेलात छान असे भाजून घेतलेले आहे, त्यामुळे आता आपल्याला इथे मसाले ॲड करायची काही जरूरत नाही। तर मंडळी, तुम्ही हा मसाले भात नक्की बनवून बघा, कारण की खूप छान असा लागतो आणि खूप छान अशी टेस्ट सुद्धा येते। तर आता आपल्याला गाजर, बीन्स आणि आलू हे सगळं आपल्याला आता या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं झाल्यानंतर आपल्याला यात पाणी टाकायचं आहे। तर तुम्ही किती लोकांसाठी मसाले भात बनवत आहात किंवा राईस बनवत आहात त्याच्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करा आणि राईसच्या अनुसारच तुम्ही इथे मसालासुद्धा ॲड करा। तर मी इथे 4 ते 5 लोकांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी इथे राईससुद्धा घेतलेला आहे आणि मसालेसुद्धा त्याच्याचनुसार मी इथे मसालेसुद्धा घेतलेले आहे। तर बघू शकता मंडळी, आपल्याला हा राईस आता छान असा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यात पाणी टाकायचं आहे। तर मी या ठिकाणी 1 गळवा पूर्ण पाणी टाकणार आहे, कारण की मी थोडा राईस जास्त घेतला, त्यामुळे 1 गळवा पाणी मला लागणारच आहे इथे। तर मंडळी, माझा जो कुकर आहे तो असा लंबासा आहे, त्यामुळे तुम्हाला थोडासा राईस कमी वाटणार, पण हा राईस खूप जास्त आहे मंडळी, जास्त प्रमाणात आहे। जर असा तळानी मोठा असला त्यात स्पष्ट वडकायला येते, पण यात तुम्हाला थोडंसं थोडंसं कमी वाटणार राईस कमी केलेला, पण राईस खूप जास्त झालेला आहे हा। तर बघू शकता मंडळी, 1 गळवा पाणी टाकल्यानंतर इथे मी कुकरचं झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला राईस पूर्णपणे बनून तयार आहे। मंडळी, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, खूप छान टेस्ट लागते आणि खूप छान अशी चवसुद्धा येते। या प्रकारे जर तुम्ही राईस
तुमच्या घरी बनवणार तर सगळे तुमची तारीफ करणार आणि सगळ्यांना आवडणार सुद्धा। तर बघा मंडळी, मी एक गळवा पाणी टाकलेलं होतं पण राईस पूर्णपणे मोकळा मोकळा झालेला आहे, बिलकुलही असा चिकट पडलेला नाही आहे। तर बघा, तर या ठिकाणी आपला राईस हा छान बनून झालेला आहे आणि मी आता तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवत आहे, कारण की प्लेटमध्ये काढल्यानंतर तुम्हाला समजणार की आपला राईस काही चिकट झालेला नाही आहे। तर बघा मंडळी, अशा प्रकारे जर तुम्ही राईस बनवणार तर सगळे तुमची तारीफ करणार आणि तुम्ही नक्की हा राईस ट्राय करा किंवा मसाले भात ट्राय करा आणि नंतरच मला ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा। आणि सोबतच मी ताकसुद्धा बनवलेलं आहे, कारण की मसाले भात आणि ताक खूप छान असं कॉम्बिनेशन होतं, त्यामुळे मी ते ताकसुद्धा बनवून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझा मसाले भात कसा वाटला ते सुद्धा सांगा। आणि मी अजून कोणत्या कोणत्या रेसिपी तुम्हाला माझ्या या चॅनलवर पाहायच्या आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। तर बाय बाय मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।